माझे गाल एवढे गोबरे गोबरे आहेत आणि मी क्यूट आहे. मी थोडीशी सॅड पण आहे कारण मी सिरियल मध्ये दिसणार नाही म्हणून की माझे सीन झाले पाहिजे यार असं वाटतंय मला. गोफ विणू दे संसार माझा सजू दे सुखात आहे लेक माहेराला सांगू दे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. मज्जामध्ये तुमचं स्वागत. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सेटवर आहे आणि माझ्यासोबत आहे बुंदीचा लाडू म्हणजेच तुमची लाडकी ओवी. ओवी कशी आहेस? मी एकदम मस्त. तू कशी आहेस? मस्त. बरं ओवी, तू मागे मला सांगितलेलंस की तुला बुंदीचा लाडू का म्हणतात, पण हे मला माहितीये. तुझ्या फॅन्सला सांग तुला बुंदीचा लाडू का म्हणतात. आता म्हणजे आई मला गोड गोड बुंदीचा लाडू असं म्हणते. मला तरी असं वाटतंय की मी माझे गाल एकदम असे गोबरे गोबरे आहेत असं आहेत ना गोबरे गोबरे. हा, माझे गाल एवढे गोबरे गोबरे आहेत आणि मी क्यूट आहे. खूप क्यूट आहे, गोड आहे. हा, मग आईला असं वाटत असेल की मी गोड आहे म्हणजे वाटणारच कारण मी तिची मुलगी आहे म्हणून ती मला बुंदीचा लाडू असं म्हणत असेल. अगदीच. आणि खरंच तू बुंदीचा लाडू आहेस, पण मालिकेत तुझ्या सारंग काकांचं लग्न आहे ऐश्वर्या काकींसोबत आणि तिथं संगीत आहे. मग आरोही काही परफॉर्म वगैरे करणार आहे का? हो, संगीत मध्ये मी परफॉर्म करणार आहे, पण मी आता हे नाही सांगणार की मी किती डान्सेस परफॉर्मन्स करणार आहे आणि परफॉर्मन्स करणार आहे आणि मी कोणत्या गाण्यावर परफॉर्मन्स करणार हे मी आता नाही सांगणार. पण साधारणतः कोणकोणत्या कलाकारांसोबत तू डान्स करणार आहेस ते तर तू सांगूच शकते. नाही, ते पण सरप्राईज आहे. व्हेरी स्मार्ट. पण आरोही, तुझा संगीत स्पेशल लुक पण असेल आज तर. तुला बोलवलं आणि तुला सीन्सच नाही म्हणजे तुझा हाफ डे पटकन. सो किती हॅपी आहेस तू कारण तुला पटकन पॅकअप होतंय तुझं. येस, मी हॅपी आहे पण मी थोडीशी सॅड पण आहे कारण मी सिरियल मध्ये दिसणार नाही म्हणून की माझे सीन झाले पाहिजे यार असं वाटतंय मला. म्हणून मी थोडीशी हॅपी पण आहे कारण मला घरी पण आज लवकर जायला मिळणार आहे आणि मी थोडीशी सॅड पण आहे कारण माझी शूटिंग होत नाही आहे. सो अगदी सारोही, पण नेहमी तर तुझे सीन्स होतात, मग एक दिवस नाही झालं तर ठीक आहे. ओके. पण आता तू दिवसभर सेटवर असतेस तू म्हणालीस आणि घरी जायला सुद्धा उशीर होतो, मग तू तुझं शाळेचा सगळा अभ्यास आणि शूटिंग कसं मॅनेज करतेस? म्हणजे मला ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी मी स्कूलमधनं आल्यानंतर थोडंसं काही रायटिंग वर्क किंवा काही रीडिंग वर्क वगैरे असेल तर ते कम्प्लीट करते. तुझ्या शाळेत फ्रेंड्स असतील ना, मग ते कोणते फ्रेंड्स तुला नोट्स लिहायला होमवर्क कम्प्लीट करायला मदत करतात? माझी एक बेस्ट फ्रेंड आहे, चिन्मयी नाव आहे तिचं. तर ती मला सगळे नोट्स देते आणि एक मुलगा पण आहे सोहम नावाचा तर तो पण मला नोट्स देतो. अगदीच. पण या सेटवर फक्त शूटिंग होत नाही तर आता मी पाहिलं की तुमची आईस्क्रीम पार्टी सुद्धा झाली. सो त्याबद्दल काय सांगशील? अशा पार्टीज होत असतात का सेटवर? म्हणजे ही पार्टी तर फर्स्ट टाइम झाली आहे आईस्क्रीम पार्टी इकडे आणि ती आईस्क्रीम पार्टी पण ह्याच्यासाठी झाली आहे कारण इकडे सोहम दादाचा आज बर्थडे आहे म्हणून. पण सोहम दादा सोबत तुझा बॉन्ड कसा आहे? छान आहे, एकदम मस्त. सुचित्राताई सोबत पण एकदम मस्त आहे. अगदीच. पण आता संगीत स्पेशल आहे, तुझ्या ऐश्वर्या काकी आणि सारंग काकांचं लग्न होणार आहे, मग तू जाता जाता तुझ्या फॅन्सला काय म्हणशील? या संगीत सोहळ्यासाठी तू कुठलं गाणं वगैरे पाठ केलंस का? ते गाणं त्यांच्यासाठी एकदा गाऊन दाखव. ठीक आहे, मी माझं टायटल सॉन्ग तुम्हाला सगळ्यांना गाऊन दाखवतो. गोफ विणू दे संसार माझा सजू दे सुखात आहे लेक माहेराला सांगू दे. गोफ विणू दे संसार माझा सजू दे. नाही, एकदा परत घे. ठीक आहे, चालेल. एकदा पुन्हा. हा. गोफ विणू दे संसार माझा सजू दे. गोफ विणू दे संसार माझा सजू दे सुखात आहे लेक माहेराला सांगू दे. गोफ विणू दे संसार माझा सजू दे. वाव, खूप गोड गायलीस. हे गाणं पाठ करायला तुला कोणी मदत केली? माझ्या आईने पण आणि माझ्या बाबांनी पण. अगदीच. पण आता हळूहळू तुझे सगळ्यांबरोबर सीन्स होत आहेत. रेश्माताईपासून तर आधीपासूनच होतात, पण आता सगळ्यांबरोबर होता. मग तू किती मज्जा करतेस सगळ्यांबरोबर सीन्स करताना? एकदम मजा येते मला सगळ्यांबरोबर सीन करताना आणि सीन्स पण एवढे छान छान लिहून येतात. तुम्हाला अजून मजा येते सगळ्यांबरोबर सीन्स.
अगदीच आणि थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. खूप लहान तोंडी मोठा का असायचे खूप सारे किस्से तू प्रेक्षकांना सांगितलेस. थँक्यू सो मच आणि या मालिकेसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.